आज 17 डिसेंबर आज सकाळी म्हाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव या ठिकाणी एक विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती आणि या ग्रामसभेमध्ये फुलेवाडी या ठिकाणी असणारं म्हाळुंगे पडवळ येथील या ठिकाणी असणारे अतुल स्टोन क्रेशर हे बंद करावं, त्याचा परवाना रद्द करावा या संदर्भात ग्रामसभा होती। या ग्रामसभेमध्ये काय ठराव झाला त्याबद्दल ग्रामस्थ सांगतायत। दादा तुमचं नाव सांगा आणि या ग्रामसभेत काय ठराव झाला त्याबद्दल सांगा। माझं नाव संजय गोडेकर, राहणार फुलेवाडी म्हाळुंगे पडवळ। या ठिकाणी आज अतुल स्टोन क्रेशर संदर्भामध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये विशेष ग्रामसभेचं या ठिकाणी आयोजन केलं होतं। या ग्रामसभेमध्ये सर्वानुमते असणारं खडी क्रेशर ताबडतोब बंद करावं अशा प्रकारचा ठराव झाला। संबंधित जो ठराव झाला आहे तो ठराव सर्व शासकीय कार्यालयांना त्या ठिकाणी ग्रामपंचायतने त्या ठिकाणी सादर करायचा आहे आणि इथून पुढल्या काळामध्ये ग्रामपंचायतने तो कुठल्याही परिस्थितीमध्ये तो खडी क्रेशर बंद ठेवायचा आहे अशा प्रकारचं या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामसभेच्या वतीनं एकमुखी या ठिकाणी ठराव झालेला आहे। या ठरावानंतर क्रेशर बंद होईल का? या ठरावानंतर क्रेशर हा ग्रामसभेचा ठराव आहे, त्यामुळं हा क्रेशर बंद करावाच लागेल। काय झालं ग्रामपंचायत अधिकारी असल्यामुळे मी गावसभा ग्रामपंचायत असल्यामुळे या ठिकाणी आज ग्रामसभेत उपस्थित आहे। ग्रामसभेचा विषय जो आहे सर्व अतुल स्टोन क्रेशर व्यवसायाबाबत चर्चा करणे। आपल्या गावच्या आधीमध्ये जे स्टोन क्रेशर आहे त्याबाबत अनेक अडचणी किंवा तक्रारी ग्रामपंचायत वेळोवेळी करण्यात आल्या, तर त्या संदर्भात या व्यवसायाबाबत चर्चा करून त्याबाबत निर्णय घेण्यासाठी आजची ग्रामसभा आयोजित केली। तर त्याबाबत प्रास्ताविक प्रथमतः सरपंच मॅडम करतील। केलेली आहे। अतुल स्टोन क्रेशर या व्यवसायाबाबत आपल्याला चर्चा करायची आहे। त्या व्यवसायाबाबत सर्वांनी व्यवस्थित चर्चा करून जो निर्णय होईल तो आपण वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करणार आहोत। त्यामुळे व्यवस्थित सर्वांनी चर्चा करून आपण त्याचा व्यवस्थित निर्णय घेऊन या वरिष्ठ कार्यालयाला पोहोचवणार आहोत। प्रश्न असा आहे, 2006 साली अतुल स्टोन क्रेशर यांचा अर्ज आला होता, त्यांना ना हरकत दाखला लागत होता। तर 2006 साली त्यांना ना हरकत दाखला दिलेला असून त्यांनी अतुल स्टोन क्रेशर हा व्यवसाय चालू केला। त्याच्यानंतर तिथल्या ग्रामस्थांना थोडासा त्याचा त्रास व्हायला लागला, त्याच्या शेताची नुकसान व्हायला लागली आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या, त्यामुळे त्यांनी अर्ज केला। त्याच्यानंतर माहितीच्या अधिकारामध्ये बरेचसे अर्ज आले, त्या अर्जांनाही बरेचसे आपण उत्तर दिली। त्यानंतर समोरच्या व्यवसायांनी वरच्या लेवलवर त्यांनी वरतून परमिशन घेऊन तरी तो व्यवसाय चालू ठेवला आणि आता इथल्या ग्रामस्थांची अशी इच्छा आहे का तो व्यवसाय बंद व्हावा, त्यामुळे आता आपल्याला चर्चा करायची। फक्त नाव सांगा, मला काय नाव माहित नाही, आपल्याला प्रोत्साहित करा। माझं नाव जनार्दन त्याच्याबद्दल माझं भुईवाडी बंद करण्यात रहिवासी आहे। तर हा स्टोन क्रेशर सन 2010 साली चालू झाला। त्यानंतर आम्ही वेळोवेळी तक्रारी केल्या सगळ्या शासकीय स्तरावर, परंतु त्याची शासकीय स्तरावर आमची कोणती दखल घेतली नाही। तेव्हा आम्ही उपोषण आणि त्यानंतर आम्ही हरित जवानामध्ये पण आणि याचिका केली होती। तर त्या याचिकेनुसार आता ऑगस्ट 4 ला निकाल दिला। त्याच्यामध्ये पर्यावरण विभागाला दोन आठवड्यामध्ये स्टोन क्रेशरची चौकशी करून त्याने जी काही त्रुटी आहे त्याच्या कारभारामध्ये, म्हणजे पाणी न मारणे, स्प्रिंकलिंग न करणे किंवा धूळ उडवण्यासाठी जी पाण्याची व्यवस्था करणे ती व्यवस्था न करणे, अशा बऱ्याच त्रुटी पर्यावरण विभागाने आलेखित केल्या होत्या आणि पर्यावरण विभागात 3 ते 4 नोटीस दिले आहेत। तर तुम्ही जे काम करत आहात ते बेकायदेशीर आणि अनियमाच्या विरुद्ध आहे। त्याबद्दल त्यांनी पर्यावरण विभागाने काही उत्तर दिले नाही। पर्यावरण आम्ही माहितीच्या अधिकारी माहिती मागवली होती, त्या संबंधात त्यांनी माहिती दिली नाही। दुसरं, ग्रामपंचायतकडे आम्ही वेळोवेळी मागणी केली होती आणि ग्रामपंचायतकडे पण त्यांनी
जी काही कागदपत्र द्यायला सुपूर्द करायला ती पण दिलेली नाही. त्याबद्दल पण आम्ही बराच वेळा आक्षेप घेतलेला आहे. आणि आताही जी 4 ऑगस्ट 2025 ला जी हरित लवादाने जी निकाल दिला आहे त्या निकालामध्ये या 2 आठवड्यात चौकशी करून हरित यांनी पर्यावरण विभागाने जी चौकशी करून अहवाल दिला तो अहवाल अद्याप अजून हरित लवादाला दिले नाही. त्याबद्दल आम्ही कंप्लेंट केली. त्याच्यामध्ये करायचं असं म्हणणं आहे की हरित लवादामध्ये याची केली ती फेटाळली ती चुकीचं आहे. कारण ती फेटाळलेली नाहीये. 2 आठवड्यात त्याची पुन्हा चौकशी करून त्याचा अहवाल द्यायला सांगितला, परंतु अद्याप पर्यावरण विभागाचा अहवाल दिलेला नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे ग्रामपंचायतीने पण त्याच्याकडे वेळोवेळी कागदपत्राची मागणी केली होती, पण त्यांनी ग्रामपंचायतीची मागणी दिलेली नाहीये. आणि 19/9/2025 चे पत्रे ग्रामपंचायतीने त्यांना दिलं होतं. तर तुमच्याकडे जे कागदपत्र आहेत किंवा ज्या परवानग्या आहेत त्या तुम्ही द्या, त्याला अद्याप त्यांनी उत्तर दिलं नाही अशी आमची माहिती आहे. त्यामुळं आज गेली 15 वर्ष जो संघर्ष चालू आहे त्याच्यामुळे जी पर्यावरण हानी, आमची मानसिक हानी, शारीरिक हानी आणि तसं पाहिजे शासनाची पण आता सध्या जो 23/7 परवाना असताना 23/6 मध्ये तो उत्पन्न करतोय ही पण आम्ही अधोरेखित केली आहे. तरी ग्रामपंचायत त्याचा विचार करावा आणि याबद्दल समोर चौकशी करून संघर्ष बंद करण्यावर कारवाई करायची आहे. माझं नाव संजय गोडेकर, राहणार माहुली पडवळ, फुलेवाडी. या ठिकाणी जो विषय आहे आपण तोडण्याचा विषय सर्व माझ्याकडे सुद्धा सर्व कागदपत्र आहेत. मुळात म्हणजे आपण तोडण्याला दिलेली परवाना आणि तो परवाना देत असताना संबंधित करायनी ग्रामपंचायतकडे त्या ठिकाणी परवानगी मागितली होती, परंतु ग्रामपंचायतने त्या ठिकाणी तो विषय ग्रामसभेला घेऊन त्या ठिकाणी संबंधित शेतकऱ्यांच्या हरकती मागून तो विषय या ठिकाणी ग्रामसभेला ठेवून त्यानंतरच तो मंजूर करून त्यानंतरच त्याची परवानगी द्यायला पाहिजे होती. अतिशय सरपंचाच्या सोयीचा नागरिकचा दाखला नव्हतो 2010 सालचा, परंतु त्या ठिकाणी परवानगीवर सरपंचाच्या सही कुठली परवानगी भेटत नाही. परंतु त्यावेळेचे तत्कालीन ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायत मध्ये कुठलाही पुरावा न जोडता त्या पत्रावर त्यांची स्वतःची स्वाक्षरी केली आणि तो पत्र ते त्या करायला दिलं. त्यामुळं पुढे त्यांना त्या परवानग्या मिळाल्या. माझी अशी मागणी आहे की आमच्या कुठल्याही पण संबंधित शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी तक्रारी असेल किंवा संमती असेल कुठल्याही प्रकारची संमती घेतली नाही. तत्कालीन ग्रामसेवकांनी जे काही या ठिकाणी पुरावा न सोडता जे पत्र दिले तो आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे की संबंधित व्यवसाय त्याचा असणारं न अटक प्रमाणपत्र रद्द करून तो व्यवसाय ताबडतोब रद्द करावा आणि संबंधित ग्रामसेवकांनी या ठिकाणी जे ग्रामपंचायतला विश्वासात न घेता जी कुठली कारवाई केली त्या विभागीय त्यांची चौकशी व्हावा अशा प्रकारची मी सर्वांनी या ठिकाणी मागणी करतो. एक फुलेवाडीचा एक रहिवासी त्या उद्योगापासून घराला तडे जात असतील, मंदिराला तडे गेले, मंदिराला सुद्धा तडे, माझ्या घराला तडे किंवा माझ्या वस्तीतल्या सर्व घरांना तडे गेले. ग्रामपंचायतीने आम्ही वारंवार तक्रारी करत असताना तक्रारी करत असताना शासनाने कुठे दखल न घेतली. एवढं दुःख आहे आम्हाला ग्रामपंचायतीविषयी. आणि दुसरी गोष्ट आम्ही वारंवार तक्रारी केल्या पाहिजे. 10 खोल्या आहेत, एक ऑफिस आहे, ग्रामपंचायतीत दखल घ्यावी एवढीच विनंती. माझं नाव गणेश दत्त संकेतधारी, मी फुलेवाडीतील रहिवासी आहे. मी ग्रामसेवक किंवा सरपंच यांना एकच विनंती करतो की जे शेतकऱ्यांचे नुकसान होते, आपल्या जे काही ग्रुप त्यांचा चारा असेल शेतीच्या पिकावर होणारा परिणाम त्या दोरीमुळे आणि अनेक प्रकारचे नुकसानी घराला तडे जाणे काय याच्यावरती सर्व
ग्रामस्थांनी गावातील सर्व महिला मंडळींनी याच्यावर विचार करून त्या ठिकाणी ती ग्रामसेवक आपली मीटिंग आयोजित केली आहे. याचा मी सरपंच व ग्रामसेवकांना विनंती करतो. या शेतकऱ्यांचा तुम्ही पुन्हा विचार करा आणि याच्यावर तुम्ही निर्णय घ्या अशी मी सुरुवातीला ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतोय आणि सांगतो. मला एक आम्हाला सर्वांना पाण्याचा प्रमाण काय आम्ही सध्या शेतकऱ्यांना काय आमच्या म्हणजे त्या अपेक्षेच्या ठिकाणी शेती आहे सर्वांची तर त्या शेतीला जे आहे त्याच्यात आपली 2 जणांची शेततळी आहे तर त्या शेततळ्यांना खूप म्हणजे तळे जात आहेत म्हणजे गर्दी पण चालू आहे. तर म्हणजे आताच काढण्यासाठी तर जेव्हा तळी ही केली तळी खोदली त्याच्यानंतर 1 वर्षाच्या आतच तळी लीक झालेली आहे. तर त्याच्यामुळे शेती सुद्धा म्हणजे हे होत चाललेली आहे, कल्टिवेट करू शकत नाही. त्याच्यामध्ये काही त्याचबरोबर त्याचा जे प्लास्टिक काढतात ते प्लास्टिक सर्व तळ्यांमध्ये दगडी पडतात आणि ते लीक होतं. ते दगडी पण आहे आता सुद्धा त्या दोन्ही तळ्यांमध्ये दगडी आहेत. त्याचबरोबर ते तिथं जनावरं करायचे की त्यांना शेतीवर पूर्ण हा गुरांवर दूध येऊन पाहिजे बऱ्याच जणांचा. तर तिथं जनावरं शेतामध्ये किंवा रानामध्ये चरायला बघतात त्यांना त्या प्रेशरची किंवा त्या ब्लास्टिंग करतात त्याची पण खूप भीती आहे. अजून जे बाकीचे शेतमजूर तिथं कामाला येतात त्यांना पण खूप म्हणजे त्याचा त्रास होतो. त्याचबरोबर आरोग्याचा जर विचार केला तर तिथल्या सर्वच एरियातील सर्वच त्यांना म्हणजे आरोग्याच्या खूप समस्या जाणवतात. आता श्वसनाचा अजून त्याचबरोबर अस्थमाचा त्रास व्हायला लागलाय. ही सर्व म्हणजे त्याची सर्वांनी ही घेतली ग्रामस्थांनी किंवा ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांनी सर्वांनी त्याची दखल घ्यावी. कम्युनिकेशनमुळे आम्हाला खूप करायचं कम्युनिकेशनमुळे ठिकाणला हा शिरा पडलाय कारण त्या मुलं आहे फार एवढं शिरा पडलंय की कम्युनिकेशन लागणार तेवढं झाली सगळं पडायचं घरामध्ये आणि येता जाताना रस्त्याला पण खूप शिरामुळे त्रास होतो कारण मोठ्या काम करा त्या आरोग्यही बिघडत. आमची एवढी इच्छा आहे की ती लवकर बंद करावी. रस्त्याचं सकाळ सत्यानाच काम आहे पण त्या क्रेशरमुळे आणि त्या गाड्यांमुळे अख्ख्या पिकांवर थोडे आत्ताही जर गेले तरी तुम्हाला दिसून येईल ती क्रेशर बंद झालीच पाहिजे. हॅलो दुसरे मला सांगायचे तर त्या क्रेशरची वाहतूक होते कडीची आणि क्रेशरची तर त्याच्यामुळे जो आपला जो सावरगाव कळम जो रस्ता आहे त्या रस्त्यालाही बऱ्याच ठिकाणी काय जपला गेलेला आहे आणि उंचवटे खड्डे आणि स्पीड ब्रेकर तयार झाले आणि खड्डे पण पडले आहेत. तर त्याच्या ज्या 9 टनाच्या गाड्या आहेत त्या गाड्याची त्या रोडची 9 टन वाहतुकीची क्षमता नसल्यामुळं जागोजागी खड्डे पडले आणि रस्ता सर्व खराब झालेला आहे. ही पण आम्ही ग्रामस्थांनी त्याला विनंती केलेली आहे ते खड्ड्याबाबत पण आणि या आठवण कारवाई तक्रारी आमच्या आहेत पण आमचा सर्वचा जो म्हणणं आहे लवकरात लवकर बंद करण्यात यावा. त्यापासून आमच्या सर्व ग्रामस्थांची भूमीपासून तो प्लास्टिक पासून आणि पर्यावरणाच्या हानीपासून आणि जनावरांना जो अशुद्ध चारा किंवा जो दूध पासून जी जनावरांना हागवण लागते त्या जनावर आजारी पडून पडतात त्या सर्वांची ग्रामपंचायतीने दक्षता घ्यावी आणि लवकर बंद करण्याबाबतची कारवाई शासनाला करावी अशी आम्हा सर्व ग्रामपंचायतीचे विनंती आहे. आणि त्या गटाला लागूनच असल्यामुळे थोडं जे झालेलं आहे ते एवढं स्टेप मध्ये झालेलं आहे की केव्हाही जमीन कोसळू शकते. तरी जर कोसळली तर त्यामध्ये जवळ लहान ते सुद्धा जाऊ शकते. त्याच्यात पुरं चालत असतात ते पुराणाही कधी कधी सोडून शकतात. त्याने आता ह्या वर्षी जर थोडं चालायचं कंट्रोल मागलेलं गेलं थोडंसं सुरक्षित जागेत सर्व काही होत आणि त्याच्यापासून बाजूला आम्ही काय करू शकत नाही. त्याच्या बाजूबाजूला जो काय करणार तेवढं सुद्धा करू शकत नाही काहीच करू शकत नाही. तरी माझंही म्हणणं आहे की त्वरित बंद करण्यात यावं एवढीच मी आपल्या ग्रामसभेला विनंती करेन.
बद्दल सर्व ग्रामस्थ फुलेवाडीकर या ठिकाणी उपस्थित बहुसंख्येने उपस्थित राहिले. 2011ला ज्यावेळी फाउंडेशन चालू झाली खर तर तुमचा बऱ्याचदा आमच्यावर रोष येतो की आम्ही सुद्धा त्याला तितकेच जबाबदार आहोत. परंतु 2011ला ज्यावेळी हरकत दाखला दिला गेला त्या अनुषंगाने तुम्ही आमच्याकडे पत्रव्यवहार केला. त्या संदर्भात आम्ही कागदपत्रांची काढणी केल्यानंतर त्या संदर्भात कुठलाही ग्रामसभेचा ठराव झालेला रेकॉर्ड दिसत नाही. त्याचप्रमाणे कुठलाही दाखला दिल्याची आवक जावक रेकॉर्डलाही नोंद नाही. त्याच्यामुळे त्यावेळी जो दाखला दिला त्यावेळेचे पावसाळा असेल तत्कालीन बॉडी असेल यांनी तो बेकायदेशीर दिला. तुम्ही मध्यंतरी आमच्याकडे पत्रव्यवहार म्हणून मागितलं की आम्हाला तो बोगस दाखला असल्याचं कळवा किंवा बेकायदेशीर असल्याचं कळवा. परंतु ग्रामपंचायतचा जो अभिलेख आहे तो बेकायदेशीर आहे का नाही तो ठरवण्याचा अधिकार हा बीडीओ आणि विस्तार अधिकारी यांना असतो. मध्यंतरी असंच एक प्रकरण न्यायप्रविष्ट असताना एक दुरुस्ती केली त्याच्यामुळे आम्हाला बराच त्रास झाला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सुद्धा आमच्यावर बरेच तात्याने ओढले. त्यामुळे आम्हाला तो तुम्हाला जसं वाटतंय तशा पद्धतीचं पत्र तुम्हाला देता आलं नाही. आणि 2015 सालच्या ग्रामसभेमध्ये तुम्ही सर्वांनी सुद्धा ठराव केला की अशा पद्धतीच्या उद्योगांना यापुढे ना हरकत दाखला देऊ नये. असं असताना सुद्धा 2021 सालच्या 20 ते 21च्या दरम्यान जो प्रशासक काळ 6 महिन्याचा लागला त्यावेळेच्या तत्कालीन भाईसाहेबांनी कोणालाही विचारात न घेता ग्रामस्थांचं किंवा मागील काही घटनांचा संदर्भ न जोडता त्या उद्योगात ना हरकत दाखला दिला. त्यामुळे पुढची 5 वर्ष हा सर्वांना त्रास झाला. अजून त्यांचा परवाना नकलीकरण त्याच्यामुळे झालं आणि माझ्या अंदाजे काहीतरी ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंग पर्यंतची ऑक्टोबर पर्यंतची मुदत होती. आणि त्यानंतर आम्ही आमच्या बॉडीच्या कार्यकाळात कुठलाही त्यांना परवानगीचं पत्र किंवा हरकत दाखला दिलेला नाही. आजचा गाव दिलेला नाही. त्यांनाही आम्ही तुमचे पत्रव्यवहार झाल्यानंतर वारंवार सूचना केल्यास पत्र लिहिली की तुमच्याकडे जी काही कागदपत्र असतील ती आमच्याकडे घेऊन उपस्थित राहतात. त्या संदर्भात त्यांनी काही विशेष आम्हाला सहकार्य केलेलं नाही. त्यानंतर विषय असा झाला की तुमच्या घोषणाच्या पूर्वी तुम्ही आम्हाला एक पत्र दाखवलं प्रांत साहेबांचं की त्यांना वाढीव परवाना दिला. मे महिन्याच्या 30/5/2026 पर्यंत वाढीव परवाना दिला. त्या संदर्भात मी स्वतः घोषणाच्या वेळी प्रांतांना फोन केला होता. तर प्रांत साहेबांनी असं सांगितलं की तहसीलदार साहेबांनी आम्हाला जी कागदपत्र जोडली आणि ते सांगितलं म्हणजे तहसीलदार सुद्धा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना आज धरत ठेवतात असा याचा अर्थ होतो की ग्रामस्थांचा विरोध असताना सुद्धा या सर्व प्रक्रिया तहसीलदार साहेबांना सुद्धा मान्य माहित आहे की त्यांच्याशी तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, पत्रव्यवहार केलेला आहे पर्यावरण विभागाने पण असं माहित असताना सुद्धा तहसीलदारांनी ते प्रकरण वाढीव मागणीसाठी प्रांतांना पाठवलं आणि प्रांत गोविंद साहेबांना पत्रव्यवहार केला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्हाला तहसीलदारांनी सांगितलं ग्रामपंचायतची सगळी स्थानिक कागदपत्र त्याला जोडलेली आहे. मंडल अधिकाऱ्यांचा सुद्धा 19/11चा स्थळ पाहणी अहवाल त्यांनी संदर्भ म्हणून जोडलाय. तो सुद्धा मंडल अधिकाऱ्यांनी आम्हाला अजून दिलेला नाही. आणि मॅडम आला आता मागे सरपंचांनी विकास पटवानी बरेचसे सांगितलं ग्रामपंचायतीने जे केलं ग्रामपंचायतीने केलं तुम्ही कोणावरती तुम्ही केलं यापेक्षा आता काय करायचं हे महत्वाचं आहे. माझं मत असं आहे का ह्या ज्या इलिजिबिलिटी झालेल्या आतापर्यंत या प्रकरणामध्ये आज त्या माणसाचं सुद्धा करायचं काही लाखांमध्ये त्याचं गुंतवणूक आहे. त्यांनी गुंतवणूक तुम्ही दिलेल्या परवानगीमुळे झालेली आहे. या परवानग्या तुम्ही कशा बेकायदेशीर दिल्या याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. त्या चोरा माणसाचं जे नुकसान झालं त्याला जबाबदार कोण आहे आणि त्या शोध कष्टामुळे स्थानिकांना होणारा त्रास आणि म्हणून तो शोध कष्ट बंद झालाच पाहिजे त्याबद्दल शंका असायची काही गरज नाही. जबाबदार कोण याची चौकशी होण्याची गरज आहे. आणि मी माझं स्वतःचं मत असं आहे का शोध कष्ट बंद झाला पाहिजे, लोकांना न्याय मिळाला पाहिजे. या पुढच्या काळामध्ये कोणत्याही पद्धतीचा त्यांना त्रास होणार नाही आणि इथे तक्रारी ग्रामपंचायतपर्यंत येणार नाही, महसुलापर्यंत जाणार नाही याची काळजी घ्यायची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. येत असता सरळ ठराव या संबंधित ग्रामपंचायतच्या ठराव असू द्या, ग्रामसभेचा ठराव असू द्या, आजपासून तो बंद राहील अशा प्रकारचा ठराव घेऊन घ्या.
घालून आपल्याला संपवलं. ग्रामपंचायत सदस्य यांनी सर्वांनी सदर प्रचार बंद होण्यासाठी आर्थिक ग्रामसभा लागली. तर माझं असं म्हणणे सर्वांचाच विरोध आहे. तर आता जो ठराव झालाय त्याची भाऊसाहेब ठरावाची नक्कल तहसीलदार प्रांत कलेक्टर जेडपीचे स्टोर पालकमंत्री पर्यावरण मंत्री आणि महसूल मंत्री एवढ्यांना याच्या गेल्या पाहिजे ग्रामसभेच्या ठरावाच्या प्रती आणि ग्रामपंचायतचं पत्र आणि त्याची जी पोच येईल तुमच्याकडे ती ते उपोषण करताना दिली गेली पाहिजे. म्हणजे आणि याबाबतचे आता ग्रामस्थांनी कडचे प्रश्न मांड त्याची चौकशी ऑटोमॅटिक होईल. त्या सरकारी खात्याने चौकशी करावं त्याची रॉयल्टी किती भरली काय झालं रॉयल्टीचं ते ग्रामपंचायत द्यायची ना रॉयल्टी त्यांनी भरली असेल काय ती का नाही आली सगळं चौकशी होते. त्याच्यामुळे तर तुम्ही ठराव पाठवून द्या. सगळ्या आता म्हटलं त्यांना सगळ्यांना गेलं पाहिजे ते पण तुमचं मी जे बोललो त्या सगळ्यांना मी म्हटलो तेवढ्यांना त्याच्या प्रती गेलं पाहिजे. त्याची पोच बाहेर पेटी पाठवली मंत्र्याला तुम्ही सांगता उपोषण करताना दिली पाहिजे. पोचची चार्ज पत्राची सरकारच्या शिल्लक बाहेर ज्या ठिकाणी आपण त्या फुलेवाडी या ग्रामस्थांना जो त्रास होत आहे त्या त्रासानुसार ही ग्रामसभा झाली. सदर ग्रामसभा दिला असताना त्या 2 आकांक्षा ग्रामस्थांना श्वसन देता ही परवानगी दिलेली आहे ती पहिली रद्द करण्यात. त्याच्यानंतर त्याचे जे त्यांची रायकी बदली असं सांगत असताना त्याचं स्फटीकरण किती झाले आज जर तिथं काय झालं का दुर्घटना झाली तरी ती फोन केलेली खाण आहे तर त्या खाणीचं प्रमाण सुद्धा जर पंचनामा न होता चाललंय हे सुद्धा ग्रामपंचायतीला जरी श्वसन न घेताच चाललंय. बरं वर्षाच्या वर्षाला ते रुजू केलं जाते मग ग्रामपंचायत रुजू कशी देते बा हे आम्हाला कळलं ना. वर्षाच्या वर्षाचा ग्रामपंचायतच्या खाणीला रुजू करण्यासाठी सर्टिफिकेट देत असाल तर हे सुद्धा ग्रामस्थांना एक श्वसन सुरू केलं पाहिजे ना. आता तुम्ही एकदा विरोध बघती का ग्रामस्थांना न परवानगी देतात त्या ठिकाणात शेतकऱ्याच्या शेती आहे त्याच्या धोरणाने त्रास होणार नाही. मग ग्रामपंचायतीच्या तुम्ही दिलं कसं काय बाबा. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी ग्रामपंचायतीने स्थानिक लोकांना विश्वासात घेऊनच घ्यायला पाहिजे अशी माझी म्हणणी. आज शेतकऱ्यांनी मार्मिक वाढले त्याच्यावर धूळ लावून बसले. आज शेतकऱ्याच्या मालाचं नुकसान लोकांना त्या होणाऱ्या फाईट पासून दम्यातच काय होतोय. तुम्ही आज शेतकऱ्यांकडे जाऊन बघा त्यांना सगळ्या किती आहे. अशा गोष्टी असताना सुद्धा ग्रामपंचायत जर त्याच्यावर विश्वास दाखवित असेल तर त्याला आमचा ग्रामपंचायतीवर सुद्धा असा विश्वास नाही. ग्रामपंचायतीने त्याच्यावर त्वरित कार्यवाही करावी वेळोवेळी सगळ्या ठिकाणी त्याची टपाल पाठवावी. आणि तो ठराव घेऊन स्वतः सरपंच उपसरपंच आणि संबंधितांनी प्रत्यक्ष तहसीलदार व्हिडिओ आणि किमान प्रांत अधिकाऱ्यांपर्यंत आपण गेलं पाहिजे. कलेक्टरला वगैरे पाठवून काय किंवा काय करायचं करा परंतु तुम्ही नुसती पत्र पाठवून काय होणार नाही. प्रत्यक्ष शिष्टमंडळ गेलं पाहिजे तिथं त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. तसं पत्र गेलं सोडून राहिलं तर प्रश्न सुटणार नाही. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना स्थगित करायला सांगतात काम स्थगित राहिलं पाहिजे काम. नंतर त्यावर त्यांचा निर्णय होईल कलेक्टर तुम्ही काय होईल तो निर्णय होतो तो भाग वेगळा परंतु तोपर्यंत ते बंद झालं पाहिजे. करण्यासाठी बहुमताने ठराव करत आहोत. तो ठराव करत असताना साहेबांच्या सूचनेनुसार संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण पत्र व्यवहार करू. त्याचप्रमाणे सर्व वृत्तपत्रांमध्ये पण अशी बातमी देऊ की सर्वानुमते ग्रामसभेचा असा ठराव झालेला आहे आणि वारंवार ग्रामस्थांची मागणी असताना तहसीलदार प्रांत साहेब हे ग्रामस्थ ग्रामपंचायतींना विश्वास न घेतात शासकीय यंत्रणा किंवा तो
कानाडोळा करत आहोत तर त्यांनी याची ग्रामस्थांची दखल घ्यावी अशी पेपरला सुद्धा बातमी आपण पेपरावर करून टाकू. म्हणजे त्यांना आपल्याला गोष्टीचा दखल घ्यावीच लागेल. पण तोपर्यंत त्या लोकांनी काय आपण जो विशेष ग्राम सभेचा विषय ठेवला होता की आपण स्टोन प्रेशर बंद करणार, तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून त्या क्रेशरमुळे आपल्याला काय काय हानी सोसावी लागते याबाबत आपण सर्वांनी विचारविनिमय केले. त्याच्या प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो, कुटुंबाचे आधार तयार होतात, अस्थमा होतो, पिकांचं नुकसान होतं, पिकांची क्वालिटी खराब होते, उत्पादन क्षमता घटते. त्याप्रमाणे क्रेशर येणाऱ्या गाड्या आहेत. आता आपले रस्ते आहेत 5 टनाचे, तिथे 10 टायर गाड्या आल्या तर त्या रस्त्यावर करतात, कारण तेवढी क्षमता नाही रस्त्याची. म्हणजे अनेक गोष्टीतून आपल्याला त्याची हानी होते. घरांना तडे जातात, शेतकऱ्यांना तडे जातात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आरोग्यावर सगळ्यात जास्त परिणाम त्या क्रेशरचा होतो धुळीमुळे आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो. परंतु आपण या सगळ्या गोष्टी केल्या गेले 15 वर्षापासून स्टोन प्रेशर चालू आहे. वेगवेगळ्या परवानग्या दिल्या, त्याचं काम चालू आहे, त्याने त्याची रॉयल्टी भरली, सगळं भरली. परंतु आज जो आपला विषय झाला की कोणत्या परिस्थितीत त्याला स्थगिती देऊन तो विषय स्टोन प्रेशर बंद करणे. आज त्या ग्रामसभेच्या परिस्थितीमध्ये आपण सर्वांच्या भावना त्याच्यात व्यक्त करून सर्व संबंधित कार्यालयाला त्याचे पोच देऊ. संबंधित आलेल्या पोच आपण इथं नोटीस बोर्डावर पाहिजे तर प्रसिद्ध करू कोणत्या कोणत्या कार्यालयात दिले आणि त्याच्या कारवाईचा पाठपुरावा ग्रामपंचायत करेल. त्याप्रमाणे आपणास ग्रामपंचायतीने हे सुद्धा सांगलं की आपण का तयार केली, याला इतर राज्यात काय चालते काय अनेक प्रश्न उभे. आपल्याला सुद्धा आज असं पाठपुरावा केला तसंच तो व्यवस्थित कार्याचा आपल्याला सर्वांना पाठपुरावा करावा लागेल. आपल्या सोबत ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी असतील. परंतु वरिष्ठ पातळीवर पुरावा केल्याशिवाय शिष्टमंडळ घेऊन केल्याशिवाय आपले कारण मानल्याशिवाय या गोष्टी होत नाही. जसं आपण ग्रामसभा घेतली, चर्चा केली, पुढच्या ग्रामसभेला आपण विचारू की काय झालं, काय बंद झालं, त्याच्यात तुम्ही सहभागी असाल, अडचणी काय येतात त्याच्यावर आपण मात करत गेलो. मग नाही झालं तर आपल्याला अनेक मार्ग, जनतेचा प्रश्नाचा मार्ग असेल, आंदोलन असेल, सगळ्याच्या मार्ग आपण अवलंबू शकतो. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की जर आपण या गोष्टी केल्या तर घेतलं तर निश्चितच त्याच्यावर कार्यवाही शासनाकडून होईल अशी मी आशा व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी सरपंच असतील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आज माझे पदाधिकारी, गावातील विविध संस्थांचे सगळे पदाधिकारी सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले आणि या विषयाला वाचा करू. त्याबद्दल असं करून आपण खरे जबाबदारी की त्याची कमिटी, त्याची सचिव तलाठी आहे. आजच्या घटनेमध्ये त्यांनी हजर राहायला पाहिजे. त्यांचा संप चालू आहे, त्याच्यामध्ये मी फोन केला होता, ते हजर नाही. आणि जे काही तुमचं हे उत्खनन होते त्याच्या रॉयल्टीच्या संदर्भात किती तुम्ही परवानगी घेतली, किती राहिलं, त्याच्यावर त्या कमिटीला लक्ष ठेवायचं. परंतु ज्यावेळेस आपण ग्रामस्थ सक्रिय होतो त्यावेळी या सगळ्या गोष्टी योग्य पातळीवर होत असतात. तर अशाच प्रकारे आपण जागरूक व्हाल आणि सर्वजण उपस्थित आहात. तेव्हा एकदा आपण सर्वांचं मी स्वागत करतो, आभार मानतो. आणि आजची सभा ही या ठिकाणी सभेचं कामकाज संपन्न झालं असं मी जाहीर करतो. धन्यवाद. चांगल्या पद्धतीने पार पाडली आणि ही ग्रामसभा संपन्न झाली असं मी जाहीर करतो. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 79 72 82 24 33 व 80 10 25 09 54.